वास्तव बातमी। मंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट मराठा समाजाच्या जिवारी लागलेलं दिसते। नुकतंच त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मैदानात उतरा, ठोकून काढा, फक्त हिट विकेट होऊ नका। या संदर्भात भाजपचे आमदार प्रसाद लाड असतील, दरेकर असतील, हे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सातत्यानं यांच्यामध्ये जुंपलेले आपण पाहतोय। या संदर्भातच माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या आपण भूमिका जाणून घेणार आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम आपण राज्याचे समन्वयक आहेत धनाजी साखळकर यांच्याशी चर्चा करणार आहोत। राज्य पातळीवर मनोज जरांगे पाटलांना भाजपची टीम टार्गेट करते, त्याच पद्धतीनं माळशिरस तालुका असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील असेल किंवा माळशिरस तालुक्यातील भाजपची नेते मंडळी, इतर पक्षाची कुठली दिसून येत नाही, परंतु भाजपची नेते मंडळी जरांगे पाटलांना टार्गेट करताना दिसून येते। या संदर्भात आपलं मत काय? सर्वप्रथम माझी एकच विनंती आहे की फडणवीस साहेबांनी जे वाक्य वापरलेलं आहे ठोकून काढा, हे समाजाला वापरलंय का पक्षाच्या लोकांना वापरलं हे माहिती नाही। जर समाजाला वापरलं असेल तर त्यांनी अंतरवलीतील लाठीचार्जचा परिणाम बघितलेला आहे। दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो, जर समजा काही ज्यांच्या नादाला लागून मराठा समाजाचे काय मराठातील नेते असतील, माळशिरस तालुक्यातील नेते असतील, त्यांना माझी विनंती आहे, माळशिरस तालुक्यातील नेत्यांना विनंती आहे की आपण चळवळीमध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे यापूर्वी, आम्ही ते नाकारत नाही, तुम्ही वरच्या लोकांनी बी घेतलेला आहे, परंतु कुठेतरी अण्णाच्या पंथाच्या नादी लागून सूर्याची पिसाळ होऊ नका एवढीच विनंती। नाही तर सूर्याची पिसाळाचा आणि अण्णाच्या पंथाचा काय संभाजी महाराजांनी काय केलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे। त्यानुसार मनोज जरांगे पाटील तो निर्णय घेतील आणि तुमचा सूर्याची पिसाळ झाल्यानंतर समाजही सोडणार नाही आणि जरांगे पाटील हे सोडणार नाही। आता सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याची बैठक झाली। या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचा निषेधाचा ठराव आपण मांडला, तो एकमताने मंजूर झाला का? हो झाला, सगळ्यांनी मंजूर केला। काय कशा स्वरूपाचा निषेधाचा ठराव मंजूर झाला? तो ठराव असा होता की मनोजदादा जरांगे पाटील हे सकल मराठा समाजाचे महाराष्ट्रातल्या भारतातल्या मराठा समाजाचे जे दैवत आहेत आणि या आमच्या दैवताविरुद्ध जर कोण बोलत असेल तर मराठा समाज हा मुळीच खपवून घेणार नाही। या पार्श्वभूमीवर त्या असं वक्तव्य करणाऱ्या लोकांचा आम्ही निषेध केलेला आहे। ठिकाणी अजून एक राजकीय पक्षात काम करणारे नेते आपल्यासोबत आहेत। वेगवेगळे पक्षातले नेते भाजप सोडून कुठलेही इतर पक्षातले नेते जरांगे पाटलावर टीका करताना दिसून येत नाही, परंतु भाजपमधले नेते नेमके का जरांगे पाटलांवर टीका करतात? सध्या ते सत्तेवरती आहेत आणि सत्तेवरती असल्यामुळं त्यांना असं वाटतं की जरांगे पाटील जे काही बोलत आहेत ते भाजपच्या विरोधात बोलत आहेत, पण ते बोलत आहेत ते मराठा समाजाला लेकराबाळांसाठी पोरांसाठी जे काय करत आहेत त्यासाठी बोलत आहेत। पण भाजपच्या नेत्यांनी एवढं समजून घेतलं पाहिजे की तुम्ही वारंवार हे भले मग ते सोलापूर जिल्ह्यातले असतील, तालुक्यातले असतील किंवा राजकीय पातळीवरचे नेते मंडळी असतील, तुम्ही बोलताना जरांगे पाटलांवरती आमच्या दैवतावरती बोलताना कोणत्याही प्रकारचं असं खालच्या पातळीचं वक्तव्य करू नका अशी मी त्यांना एक विनंती करतो। आणि जर ह्यापुढे केलं तर मराठा समाज तुम्हाला फिरूही देणार नाही। अतिशय तीव्र अशा भावना आहेत की जरांगे पाटलांच्या विरोधात जर आपण कुणी स्टेटमेंट केलं तर त्याला तालुक्यातच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा फिरू दिलं जाणार नाही। ज्याप्रमाणे अनाजी पंत आणि सूर्याजी पिसाळ यांची अवस्था केली गेली त्याच पद्धतीची अवस्था अशा नेत्यांची केली जाईल असाही घणाघात या ठिकाणी सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीनं करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।